नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटामध्ये श्रेया पिलगावकर हिचा कॅमिओ आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवरा माझा नवसाचा या एव्हरग्रीन चित्रपटाचा दुसरा भाग 20 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। गेल्या काही दिवसापासून या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती। अखेर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नवरा माझा नवसाचा 2ला सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। यामध्ये दमदार कलाकारांची मादली आहे। मात्र यात तुम्हाला माहिती आहे का, सचिन व सुप्रिया पिलगावकर यांच्या लाडकी लेक श्रेया यांनी खास कॅमिओ केलेला आहे। श्रेयाने नवरा माझा नवसाचा 2 मध्ये लहानशी भूमिका साकारलेली आहे। याबद्दल पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने माहिती दिलेली आहे। चित्रपटाची घोषणा केल्यापासून सचिन पिलगावकर यांना यामध्ये श्रेया झलकणार का या संदर्भातील अनेक प्रश्न विचारले जात होते। याचा उलगडा सिनेमागृहामध्ये झालेला आहे। श्रेयाने या एव्हरग्रीन चित्रपटात पाहुणे कलाकाराची भूमिका साकारली आहे। श्रेयाच्या कॅमिओची एंट्रीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। त्यामुळे या संदर्भात स्वतः पोस्ट शेअर करत श्रेयाने माहिती दिलेली आहे। श्रेया लिहिते, सरप्राईज, नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटातील ही माझी खास भूमिका। चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तुम्हा सर्वांचा असंख्य प्रतिसाद आणि तुम्ही शेअर केलेले व्हिडिओ पाहून मला खरंच खूप छान वाटलं। या दिग्गज कलाकारांबरोबर मी या आयकॉनिक सिक्वलचा भाग नसेल हे केवळ अशक्य आहे। बाप्पाचं हे गाणं मला खूपच आवडले, कारण यात नऊवारी साडी नेसून मी माझ्या सुंदर आईबरोबर डान्स केलाय। याशिवाय पप्पांनी दिग्दर्शन करणं ही गोष्ट माझ्यासाठी खूप खास होती। चित्रपटाला जे यश मिळतंय त्याचा मला प्रचंड अभिमान आहे। तुम्ही चित्रपटाला जे प्रेम देतायत त्याबद्दल धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया। नवरा माझा नवसाचा 2 तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा। चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सचिन पिलगावकर, सुप्रिया पिलगावकर, महाराष्ट्र भूषण, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगले, सिद्धार्थ जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगले, हरीश दुधाणे या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे। या सगळ्या टीमला श्रेयाने भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे।